पुढची बातमी आहे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या संदर्भातली। संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये सातत्याने तारखांवर तारखा पडत असल्याने त्यांच्या कुटुंबाला न्याय कधी मिळणार असा प्रश्न उपस्थित होतोय। ताज्या घटनाक्रमामध्ये संतोष देशमुख प्रकरणात पुढील सुनावणी 17 जूनला होणार आहे। याच खटल्यातल्या जयराम चाटेच्या जामीन अर्जावरही 17 जूनला सुनावणी होईल। आरोपी विष्णू चाटेच्या जामीन अर्जावर वकिलांच्याकडून आजच्या दिवशी युक्तिवाद झाला। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आपलं म्हणणं मांडलं आणि जामीन अर्जाला विरोध केलेला आहे। 1 वर्षानंतर त्याला जामीन मिळण्याकरता त्याने प्रतिपादन केलं होतं आणि म्हणून आपल्याला खटल्याची सुनावणी लवकर सुरू करण्यात यावी अशी न्यायालयाला आम्ही विनंती केली। न्यायालयाने आमची विनंती मान्य केली आणि परवा आजच्या विष्णू चाटेच्या अर्जावरचा निर्णय परवापर्यंत लागेल अशी अपेक्षा आहे आणि त्यानंतर परवाच न्यायालयामध्ये आम्ही हा खटल्याचा कोणते साक्षीदार केव्हा घेणार याचा ताबडतोब न्यायालयात परवा आम्ही अहवाल दाखल करू आणि खटल्याची सुनावणी त्वरित सुरू करण्यात येईल।